परंपरागत पक्ष वेगवेगळे असले तरी पण राजकीय नेते मात्र एकत्र दिसले काय? काही लोकांना असं वाटतं की अशा पद्धतीचा हिंदू धर्म आणि या हिंदू धर्माचे मालक आम्हीच आहोत, हिंदू धर्माचे रक्षक आम्हीच आहोत आणि हिंदू धर्माची मालकी ही फक्त एका विशिष्ट पक्षांच्याकडेच दिलेली आहे अशी ज्यांची भावना झालेली आहे त्यांना हे जाणीव करून देण्याची गरज आहे की शेवटी आम्ही जरी कुठल्याही पक्षात असलो तरी आम्ही आमचं हिंदुत्व आणि आमचा हिंदू धर्म सोडलेला नाही। तुम्हाला हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये टाहो का फोडावा लागतोय? हिंदू जन आक्रोश दिल्लीमध्ये सरकार तुमचं, राज्यामध्ये सरकार तुमचं, आणि मग हिंदू जन आक्रोश का काढावे लागतात? आणि म्हणून आम्ही धर्मानं देखील हिंदू आहोत, आम्ही वृत्तीनं देखील या ठिकाणी हिंदू आहोत, परंतु आमच्यावर हिंदुत्वाचे जे काही संस्कार झालेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे झालेले आहेत, प्रबोधनकार ठाकरेंचे झालेले आहेत आणि हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचे झालेले आहेत। साहेब, उदय सामंत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी हास्य विनोद करताना पाहायला मिळाला, एक वेगळा चित्र दिसलं आहे। वेगळं चित्र म्हणजे मी साधारणपणे आत्ताच जे नरेंद्रचार्य महाराजांनी सांगितलं ते तुम्ही ऐकलं असाल की भास्करराव तुमची दोन रूपं ही आम्हाला अचंबित करतात, आम्हाला आश्चर्यामध्ये टाकतात। ज्या वेळेला तुम्ही तुमची भूमिका मांडायला उभे राहता तेव्हा तुमचा अवतार म्हणजे जमदाग्नीचा अवतार असतो, पण त्या भूमिकेतून जेव्हा बाजूला होता तेव्हा तुम्ही सर्वांशी सलोख्यानं वागता, प्रेमानं वागता, मित्रत्वानं वागता आणि माणुसकीनं वागता। हे माझ्या जीवनामध्ये आज रामानंदचार्य नरेंद्रचार्यांनी मला दिलेलं आणि माझ्या कार्यशैलीला दिलेलं खूप मोठं सर्टिफिकेट आहे की आपल्या भूमिकेशी कठोर असावं परंतु माणसाशी कधी वैरत्व नसावं। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।